हातपणे सुरू आहे आणि आज या पर्वामध्ये आपण बघणार आहोत सेमीफायनल फायनल अत्यंत दिमागदार आयोजन आणि अत्यंत चुरशीच्या लढती। पहिलं षटक प्रथमेश राठोडच्या हातामध्ये असणार आहे। आचेगाव जिल्हा सोलापूर, सोलापूर जिल्ह्यातला खेळाडू मैदानामध्ये ॲज आयकॉन आहे, तर दुसरा मुंबईचा आयकॉन सुहास पवार इथे स्ट्राइक एंडला असणार आहे आणि नॉन स्ट्राइक एंडला आपलाच बिरवाडीचा महाड तालुक्यातलाच खेळाडू आहे निखिल पारवे। बंटी जाधव सर ॲज अ बॉलर एंड अंपायर, अखिल जोशी सर ॲज अ स्ट्रायकर एंड अंपायर, तर गणेश बाविस्कर सरांची उपस्थिती या ठिकाणी लाभते। ऑपरेटर थोडा आवाज वाढवा, प्रेक्षकांची तक्रार येते आवाज आमच्यापर्यंत पोहोचवत नाही। आमचा आवाज सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारे आमचे डीजे ऑपरेटर मनापासून आम्ही त्यांना धन्यवाद देतो, कारण 4 रात्रीमध्ये आमचाही आवाज व्यवस्थित टिकून ठेवण्याचं त्यांनी काम केलेलं आहे। वंडर स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण यूट्यूब वरून स्पर्धेचा आस्वाद घेऊ शकता। पहिला चेंडू फ्री हिट बॉल, यस डाव्या हाताचा फलंदाज स्क्वेअर लेगला फ्लिक करायचा होता, मात्र फसला प्रयत्न सुहास पवारचा, इथे धावा मिळणार नाहीत। आज भूषण गोळे आयकॉन म्हणून नसणार आहे, तर त्याऐवजी नवीन खेळाडू आयकॉन आहे आकाश तवसाळकर, कोकणातलाच खेळाडू आपल्याला आयकॉन म्हणून बघायला मिळेल चॅम्पियन स्पोर्ट्स महाड संघामध्ये। यस व्हॉट अ बॉल, लेंथ चांगली होती, उजव्याच्या बाहेर टेला सुहास पवारला निश्चित प्रकार पहिल्या सुरुवातीलाच आपण पाहतो की रिदम प्रत्येकाचाच लगेच पहिलाच बॉलवरती येणार आहे असं होणार नाही। कुठलीही मैफिल सजवताना गणेश वंदना होते, एखाद्या गायकाचा आवाज गणेश वंदनेलाच लागेल असं काही नाही। हवेत जरूर चेंडू आहे, थर्डमॅन तिथे आणि योगेश पेनकरला आपण पाहिलं असेल ज्यावेळेस थर्डमॅनच्या हातामध्ये चेंडू जात होता तो खाली बसला, कारण स्टंप त्याला थेट उडवता आले पाहिजेत, आपला अडथळा नको। तर ही समय सूचकता असते, ही क्रिकेट खेळाडू मध्ये अत्यंत महत्त्वाची असते आणि योगेश पेनकर हा निश्चित महान खेळाडू आहे, खूप मोठा खेळाडू, गेले 20 वर्ष सातत्यानं क्रिकेटमध्ये त्यानं वरच्या दर्जाचं क्रिकेट खेळलेलं आहे। भारताच्या बाहेर जाऊन त्यानं 10 PL टुर्नामेंट जिंकून दिलेली आहे, भारतातल्या सगळ्यात मोठ्या स्पर्धा त्याने आपल्या संघाला जिंकून दिलेल्या आहेत। इव्हन काय ISPLच्या माजी मुंबई संघाचा संघ नायक म्हणून देखील तो राहिलेला आहे योगेश पेनकर। निखिल पारवेसाठी यस हवेमध्ये चेंडू, फसलेला फटका, गोलंदाज कोण जाणार आहे चेंडूच्या खाली, कोण जाणार आहे, 3 क्षेत्ररक्षक 3 बाजूनी, आणि मराठीमध्ये एक सुंदर म्हण आहे 3 तिगाड आणि काम बिगाड। गोलंदाज मागे येत होता, 6 षटकांचा सामना आहे, गोलंदाज चेंडू टाकल्यानंतर मागे जाण्याचा त्याचा प्रयत्न, मात्र गोलंदाज खाली येऊ शकत नव्हता चेंडूच्या, त्याने बघितलं की मिड ऑफ येऊ शकतो, मिड ऑन येऊ शकतो, तो थांबला, थोडासा समन्वय नव्हता। इथे कॉल पाहिजे की कोणी घ्यायचा आहे कॅच, तू थांब मी आलो, जबाबदारी घेतली पाहिजे। दुसऱ्यावरती विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला। पूर्वजांनी अशा म्हणी बनवून ठेवलेल्या आहेत, त्याचं कारण इथे आपल्याला तेच प्रत्यय इथे येतोय, कोणी जबाबदारी घेतली नाही, प्रत्येक जण असा विचार करत होता की तू घे मी नाही। लेंथ बॉल यावेळेस सरळ बॅटनं ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचणार आहे, 1 धाव इथे येते। वैष्णवी 11 बिरवाडी संघ धाव फलकावरती 3 धावा। प्रथमेश राठोडचं पहिलं षटक चांगलं ठरलेलं आहे, विकेट मिळाली नाही आतापर्यंत, मात्र फलंदाजांना हात खोलण्याची संधी दिली नाही। पॉवर प्ले सुरू आहे, 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहे, दुसरं षटक हे बॅटिंग पॉवर प्लेचं आहे, या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक बाहेर असतील, तर राऊंड विकेट। परत एकदा कव्हर्सला चेंडू, क्षेत्ररक्षक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा तिथे पोहोचणार आहे, 1 धाव आणि षटकाची सांगता। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती वैष्णवी स्पोर्ट्स बिरवाडी 4 धावा। सलामीची जोडी मैदानामध्ये आहे, अतिशय सुंदर प्रकाश योजना, सुंदर मैदान आणि प्रेक्षकांची तोबा गर्दी, म्हणजेच स्वर्गीय माजी आमदार माणिकरावजी जगताप स्मृती चषक 2025 या वर्षामध्ये आपण या स्पर्धेला घेऊन आलेलो आहोत। 1992 साली या स्पर्धेची उभारणी करण्यात आली होती फ्रेंड्स ग्रुप महाडच्या वतीनं।
त्यावेळेस हे सगळे आयोजक आता जे काम करतात निश्चित छोटे असतील, उमद्या वयात असतील, म्हणजे 18, 19, 20, 22, 25 अशा वयाचे सगळे आयोजक. आता त्यांनाही मोठा अनुभव आलेला आहे आणि दरवर्षी या स्पर्धेमध्ये नव्याची नवलाई बघायला मिळाली, काहीतरी नाविन्य बघायला मिळालंय आणि प्रेक्षकांना नवं देण्याची त्यांची जी काही भूमिका आहे ती या वर्षी देखील आपण पाहिली आहे. सुरुवातीला डे क्रिकेट असेल, त्यानंतर नाईट क्रिकेट सुरू झालं. अनेक स्थित्यंतर स्पर्धेने बघितलेले, म्हणजे एखादी नदी ज्यावेळेस उगम होतो तिचा डोंगर कपारीमध्ये छोटी असते, ती एक ओहोळ असतो नदी म्हणजे. यास व्हॉट अ बॉल. पण यॉर्कर बॉल खेळणारा सर्वोत्तम फलंदाज मी बघितलेला आहे तो म्हणजे निखिल पारवे आहे. अनेक खेळाडू मी बघितलेले आहेत, यॉर्कर बॉलवरती षटकार ठोकणारे खेळाडूही बघितलेले आहे मी, पण निखिल पारवे ज्या प्रकारचा लेंथ बॉल खेळतो ना, ती हातोटी, ते कौशल्य, ती प्रतिभा कदाचित दुसऱ्या एखाद्या खेळाडूमध्ये असेल. इथे पुन्हा एकदा त्याने त्याचं कौशल्य दाखवलेलं आहे. आपण चर्चा करत होतो की एखादी नदी उगम पावते त्यावेळेस छोटी असते, मात्र ती पुढे जाऊन जशी धावते तशी तिला अनेक ओळ मिळतात, अनेक नद्या मिळतात, अनेक उपनद्या मिळतात, ओढे मिळतात आणि मग ती मोठी मोठी होत जाते. ज्यावेळेस नदी सागराला मिळते त्यावेळेस ती अथांग असते. उगमापासून सागराला समर्पित होईपर्यंत नदी मोठी होत जाते. तसंच या स्पर्धेचे 33 वर्षापूर्वी हे रोपटं छोटं होतं, ही छोटं नदीचं स्वरूप होतं, मात्र आज अथांग आहे. 33 वर्षांचा अविरत प्रवास या स्पर्धेने केलेला आहे आणि महाड वासियांचं प्रेम मिळवलेलं आहे. यावेळेस उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता. निखिल पारवे कुठल्याही बॉलवरती अक्रॉस द बॅट खेळायचं होतं, जो ग्लान्स म्हणतो आपण, मनगटाच्या साह्याने चेंडू फिरवला जातो, मात्र हा ग्लान्स त्याला यशस्वी करता आला नाही. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये पोहोचेल. धावफलकावरती 6 धावा. षटक क्रमांक 2 आकाश तोसाळकर, एक आयकॉन आज पहिल्यांदा स्पर्धेमध्ये येतोय. लेंथ बॉल आकाशचा खेळला सरळ बॅटनं, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तिथे प्रथमेश अडवण्याचा प्रयत्न करेल. 1 धाव येणार आहे धावफलकावरती, मात्र 7 धावा. षटक दुसरं सुरू आहे आणि गोलंदाजांनी फलंदाजांवरती वर्चस्व निर्माण केलेलं आहे. कुठलाही मोठा फटका अजूनपर्यंत फलंदाजांना खेळू दिलेला नाहीये. आकाश सुहास पवारसाठी इथे उंच आकाशामध्ये चेंडू, फाईन लेग खाली, चेंडूचा सोपा कॅच होता. आयकॉन सुहास पवार बाद. मोठा धक्का वैष्णवी बिरवाडीला, पहिला फलंदाज बाद. या स्पर्धेमध्ये खेळाडूंसाठी बक्षिसांची खैरात होते, तशीच बक्षिसांची खैरात यावेळेला मात्र क्रीडा रसिकांसाठी सुद्धा आहे. ज्यावेळेला एका फलंदाज षटकार मारतो आणि तो चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातो, त्यावेळेला मात्र क्रीडा रसिक तो झेल टिपण्यासाठी उत्सुक असतात आणि तो झेल जेव्हा टिपला जातो त्यावेळेला पुण्यनगरीचे पत्रकार यांनी एक अनोखी शक्कल लढवली आणि त्या झेलसाठी 100 रुपयांचं रोख पारितोषिक या ठिकाणी ठेवलेलं आहे. झेल पकडायचा आणि व्यासपीठाकडून 100 रुपये घेऊन जायचे. म्हणजे फक्त खेळाडूंसाठी नाही तर क्रीडा रसिकांसाठी सुद्धा बक्षिसं या ठिकाणी लागलेली आहेत. धन्यवाद डोमे सर. 100 मिळवण्याच्या प्रयत्नात एखाद्याला जास्त खर्च करायला लावू नका. कॅच एकानेच घ्या क्षेत्ररक्षकांनी, प्रेक्षकांनी. लेंथ बॉल सरळ बॅटनं चांगला फटका खेळला. फ्लिकचा फटका होता जमिनीच्या समांतर. 4 धावा मिळतील आणि खणखणीत चौकार. पहिला चौकार इथे येतोय बॅटमधून. निहाल तुस्माद, देहू रोड पुणेचा खेळाडू आहे निहाल, आणि पहिल्याच चेंडूवरती 4 धावा खेचत धावफलकावरती धावा येत आहेत. अकरा धावा. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 1 गडी बाद. 11 वैष्णवी बिरवाडी संघ, निहाल आणि निखिल पारवे ही जोडी मैदानामध्ये आहे. निहाल तुस्मादला आपण IPL संपल्यानंतर लगेचच महाराष्ट्र प्रीमियर लीग सुरू होणार आहे आणि महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये तुम्ही कोल्हापूर टस्कर्स या संघातून राहुल त्रिपाठीच्या नेतृत्वाखाली खेळताना बघणार आहोत. ही स्पर्धा
यावर्षी पुन्हा तुम्हाला टेलिव्हिजन वरती देखील बघायला मिळेल, जिओ हॉटस्टार वरती देखील बघायला मिळेल. महाराष्ट्र प्रीमियर लीग लेदर बॉलवरील टुर्नामेंट असते आणि निश्चित तुम्हाला ऋतुराज तिथे बघायला मिळतील, राहुल त्रिपाठी बघायला मिळतील, असे अनेक दिग्गज खेळाडू आपण बघाल. तर या स्पर्धेमध्ये निहाल तुस्माड देखील असणार आहे. रत्नागिरी जेट्स या संघाने 2 वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे आणि यावर्षी पुन्हा एकदा ऑक्शन परवाच झालेले आहेत आणि निहाल तुस्माडला कोल्हापूर टस्करनं रिटेन केलेलं आहे. तर यास चेंडू खाली होता, लेंथ बॉल होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न होता निखिलचा. त्यावेळेस थर्ड फाईन लेगला चेंडू अडवला गेला. धाव मिळणार नाही इथे निखिलला. धाव फलकावरती धाव 11 आहेत. षटक क्रमांक 3 सुरू असतंय. बॅटिंग पॉवर प्ले देखील आता संपलेला आहे आणि दोन्ही पॉवर प्ले संपल्यानंतर विस्तारलेलं क्षेत्ररक्षणाची मर्यादा संपलेली, रिस्ट्रिक्शन कमी झालेलं आहे. जिथे 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 3 होते दुसऱ्या षटकामध्ये, तिथे आता 7 असतील. उजव्याच्या बाहेर चांगला स्लाइस केला चेंडूला. चेंडू जातोय थर्ड मॅनला. 4 रन. निखिल पारवेचा एक सुंदर चौकार. उंच उंच मोठे फटके बघायला मिळाले नाही. 2 वेळा प्रयत्न केले. एकदा कॅच सुटला होता आणि दुसऱ्यांदा कॅच पकडला गेला सुहास पवारचा. या व्यतिरिक्त आपण हवेतून फटके खेळल्याचं उदाहरण या सामन्यामध्ये तरी दिसलेलं नाहीये. 6 षटकांची मॅच आहे. 5 षटकं आणि 6 षटकं खूप मोठा फरक असतो. इथे उजव्याच्या बाहेर आहे, बराचसा बाहेर चेंडू. वाईटची घोषणा इथे येते. 1 धाव प्राप्त होणार आहे आणि धाव फलकावरती 16 धावा, 16 ऑन बोर्ड. निखिल पारवे संघ नायक. वैष्णवी बिरबाडी संघाचा महत्वाची भूमिका बॅटिंग मध्ये राहिलेली आहे. प्रथमेश राठोड लेंथ बॉल आणि बॅक टू बॉलर खेळलाय. धाव मिळण्याची शक्यता नाहीये. खरं तर या चेंडूंवरती धावा कशा बनवतात तर अनेक वेळा आपण पाहिलेले. आता महेंद्रसिंह धोनीने सुरुवातीला हेलिकॉप्टर शॉट आणला. त्या अगोदरही काही खेळाडूंनी खेळले होते, मात्र त्याचं ज्या प्रकारे त्याने ते फटके खेळले आणि यॉर्कर बॉलला मिड विकेट लॉंग ऑनला 6 मारले. एबी डिव्हिलियर्सनं यॉर्कर बॉलला ज्या प्रकारे तो इम्प्रोवाइज करतो, सूर्यकुमार ज्या प्रकारे इम्प्रोवाइज करतो, आता हे फटके आलेले. टेनिस क्रिकेटमध्ये आम्ही खूप दिवसांपूर्वी, खूप वर्षांपूर्वीपासून हे फटके बघत होतो. तर या चेंडूंवरती इम्प्रोव्हायझेशन गरजेचं आहे. खूप चांगला खेळतो निखिल पारवे, खूप चांगला खेळतो. यॉर्कर ज्या पद्धतीने तो फेस करतो, कदाचित दुसरा एखादा खेळाडू करत असेल, मात्र धावाही आल्या पाहिजेत. केवळ चेंडू डिफेन्स करून चालत नाही, तर तिथे धावा सुद्धा मिळवता आल्या पाहिजे. त्यासाठी इम्प्रोव्हायझेशन हा एक सुंदर प्रकार आलेला आहे क्रिकेटमध्ये. तो तुम्हाला पुस्तकामध्ये कुठं दिसणार नाही. कॉपी बुक स्टाईल आपण म्हणतो ना, तिथे हा फटका येणार नाही. तो प्रतिभेने खेळायचा असतो. तुम्हाला तुमच्यातलं कौशल्य दाखवायचं असतं. हो इथे ग्लान्सचा प्रयत्न जरूर होता. पॅड वरती आदळला चेंडू. अपील जोरात पंचांकडे आहे, मात्र पंच गणेश बाविस्कर सरांनी त्या अपिलाकडे लक्ष दिलं नाही. आता क्षेत्ररक्षकांकडून DRS कॉल होईल. धाव फलकावरती धावा आहेत 15 होत्या. आता ही 16वी धाव येणार आहे का? 16 होत्या. 16 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि चेंडू पाहायचंय कुठे पडलाय, कुठे आदळलाय, हे देखील बघायचं आहे. एक गोष्ट असते की तिसऱ्या पंचांना बॉलचं पिच बघायचं असतं. तो लेग स्टम्पच्या बाहेर पिच केलेला आहे का. दुसरी गोष्ट त्याचा बाउन्स बघायचा असतो आणि तो कसा वळतोय. टप्पा पडल्यानंतर तो किती बाहेर निघालाय, किती आतमध्ये आलेला आहे, जेणेकरून तो स्टंप वरती जाईल का हा अंदाज बांधायचा. आपल्याकडं कुठेही बाकी सॉफ्टवेअर्स नाही ते की ज्या सॉफ्टवेअर योग्य प्रतिमा आपल्याला कडे देतील, किंवा स्निकोमीटर नाहीये. चेंडू बॅटला लागलेला आहे का की पॅडवरच आदळलेला आहे, हे सगळं बघण्यासाठी बाकीच्या यंत्रणा नाहीये. मात्र अंदाज पंचांना बांधायचा योग्य आणि आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवायचा आहे. या ठिकाणी तिसऱ्या पंचांना कोणीही तिथे डिस्टर्ब करायचं नाहीये आणि पंच चेक करत असताना इथे जे समालोचन कक्षामध्ये जी लोक बसलेली आहेत त्यांनी अजिबातही पंचांना सजेशन करायचं नाहीये की बॉल इथे पडला होता तिकडे जातोय किंवा असाच आहे तसाच आहे. कुणी अजिबात सजेशन करायचं नाही.
जो निर्णय घ्यायचा आहे तो पंचांना घेऊ द्या, एकट्याने त्यांना घेता आला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की बाकी शेजारची लोक डिस्टर्ब करतात. फलंदाज बाद आहे, तिसऱ्या पंचांचा निर्णय, रेफरल सक्सेसफुल. आणि इथे निखिल पारवे संघ नायक बाद होईल. संघाचा नेता इथे पडलेला आहे. संघ नायक इथे बाद होतोय आणि मोठा धक्का असेल वैष्णवी बिरवाडी संघासाठी. निखिल पारवे बाद, धावफलकावरती मात्र 16, षटक क्रमांक 3 या ठिकाणी मंगेश कडू. एखादं युद्ध ज्यावेळेस सुरू असतं आणि एखाद्या सैन्याचा सेनापती किंवा नेता जर तिथे कामी येत असेल तर सैन्य सैरभैर होतं, मागे पळतं, शस्त्र टाकून देतं. असे अनेक युद्धांमध्ये आपण पाहिले. क्रिकेटमध्ये तसं नसतं. संघ एखादा कॅप्टन बाद झाला तर त्याची जागा लगेच दुसरा घेतो आणि अजिंक्य क्षितिजावरती भरारी मारून जाण्याचा प्रयत्न करतो. आज बघायचंय संघनायक बाद झाल्यानंतर दुसरा कोण खेळाडू आहे की तो इथे सूत्र हातात घेतोय. अर्थात आपण मराठ्यांचा इतिहास बघितला तर तिथे बऱ्याच वेळा आपल्याला लक्षात येईल की नेता पडल्यानंतर कुणीतरी सूत्र हातात घेतलेली आणि युद्ध जिंकून दिलेलं आहे. यस, इथे स्क्वेअर लेगला फटका खेळायचा प्रयत्न होता. इथे क्षेत्ररक्षक आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगवरून येईल. 2 धावा मंगेशला इथे प्राप्त होतील. धाव फलक पुढे पोहोचणार आहे. 18 धावा, 2 बाद 18, 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटक इथे शिल्लक आहे. संघनायक निखिल पारवे आणि सुहास पवार आयकॉन हे 2 मोठे फलंदाज गमावलेत वैष्णवी बिरवाडी संघानं. आता निहाल तुस्माड आणि मंगेश ही जोडी मैदानामध्ये आपण बघणार आहोत. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या 3 षटकामध्ये योगेश पेनकरच्या चॅम्पियन स्पोर्ट्स महाड संघानं यशस्वी गोलंदाजी केलेली आहे, वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. मात्र क्रिकेटचा खेळ आहे. आपण बघतो इथे ऊन सावली बघायला मिळते, भरती ओहोटी बघायला मिळते, इथे चढ उतार बघायला मिळते, इथे माघार पुढाकार बघायला मिळते. तर पहिल्या षटकामध्ये प्रथमेश राठोडनं 4, दुसऱ्या षटकामध्ये प्रथमेश राठोडनं 7, 2 षटकांमध्ये मात्र 11 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी सुद्धा बाद केलेला आहे. तर आकाश तवसाळकरनं एका षटकामध्ये 11 धावा देत 1 गडी बाद केलेला आहे. 3 षटकांमध्ये धाव फलकावरती मात्र 18, 3 षटक शिल्लक आहेत. आपल्याला कोंढाण्याचं युद्ध आपल्याला माहित आहे. तानाजी मालुसरे पडल्यानंतर सूर्याजी मालुसरेने आवाज दिला होता तिथे भागूबाई सारखे पळता कुठे, उड्या टाकून मारा, कड्यावरचा दोर मी केव्हाच कापून टाकलाय, मागे फिरा. आणि पुढचा इतिहास आपल्याला माहित आहे. नेता पडल्यानंतर सुद्धा मराठ्यांनी युद्ध जिंकलं होतं. अर्थात हे एकच उदाहरण आहे का? निश्चित नाही, अनेक अशी उदाहरणं आहेत की नेता पडला, सेनापती पडला युद्धामध्ये आणि तरी युद्ध जिंकलेली आहेत. चर्चा करू आपण. दरम्यान मॅचला होते सुरुवात. जयेश यास 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 निहाल साठी हा खवय्याच्या ताटातला रसगुल्ला होता. आखूट टप्प्याचा चेंडू हुक केला, 6 धावा. होत नाही आणि एकदा का स्थानिक गोलंदाज सुरू झाले की मग मात्र फलंदाज अटॅक करण्याचा प्रयत्न करतात. पाहायचं इथे गोलंदाज जयेश उजव्या हाताने उर्दू विकेट, उजव्याच्या बाहेर आहे चेंडू, लांब टाकला होता शरीरापासून, चांगला चेंडू ठरेल. आणि पंचांकडे बघितलंय त्याने, पंच वाईट द्यायला काही तयार नाहीयेत आणि मंगेश देखील बघतोय. मंगेशला विचारलं जातंय की रेफरल घ्यावा लागेल का, आणि अखेर 2 फलंदाजांनी ठरवलंय की आपल्याला रेफरलसाठी यायचंय. 2 DRS आहे आणि मी आयोजकांना त्यासाठी धन्यवाद देईल की त्यांनी 2 DRS ठेवलेले आहेत, जेणेकरून एखादा निर्णय जर विरोधात जात असेल तर त्याविरुद्ध दाद मागण्याचा अधिकार आहे. आणि विशेष म्हणजे या DRS बाबत भारतीय संघाने प्रचंड विरोध केला होता, आकांड तांडव केलं होतं. अक्षरशः ICCला प्रेशरमध्ये पण आणलं होतं की अजिबात नाही, DRS लागू करू नका, जेणेकरून क्रिकेटमधल्या 2 पंचांचं महत्त्व कमी होईल. ही भारताची भूमिका होती. पण त्यानंतर आंतरराष्ट्रीय दबावापुढे भारताला थोडंसं माघार घ्यावी लागली आणि DRS सिस्टीम आली
आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की DRS ला धोनी रिव्ह्यू सिस्टीम म्हटलं गेलं, कारण ज्या पद्धतीने धोनीने रेफरल घेतले असे अनेक विलक्षण रेफरल्स होते की त्यामुळं त्याचा प्रभावी वापर झालेला आहे आणि किती उपयुक्त ही DRS सिस्टीम आहे. व्हाईट बॉल, पंचांचा निर्णय इथे मागे घेतला जाईल. DRS सक्सेसफुल आणि वाईड इथे ठरणार आहे. धावफलक 1 ने पुढे पोहोचणार आहे. 25 धावा. षटक 30 चौथं सुरू झालेलं आहे. जयेश, उंच आकाशामध्ये चेंडू, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे का? ओ हो, काय कॅच घेतलाय तिथे. अगदी अतिथी कक्षाच्या कॅमेरामॅनच्या मला वाटतं 1 इंच, कदाचित थोडासा चाटूनही चेंडू आला असू शकतो, इतका क्लोज कॅच होता. अप्रतिम झेल, फलंदाज बाद, तिसरा धक्का, आयकॉन निहाल तुस्मात इथे होणार आहे बाद. टप्प्याचा चेंडू होता, जागा बनवली नव्हती त्याने, एका जागेवरूनच चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोझिशन महत्वाचे असते. कुठलाही शॉट तुम्हाला खेळायचा, विशेषतः पूल आणि हुक हे 2 फटके खेळायचे असेल तर तुम्हाला फटक्याची योग्य जागा तुमच्या डोक्यात असायला हवी, तर तो फटका तुम्हाला खेळता येतो. आणि फक्त जागेवर विदाऊट मोमेंट हा फटका खेळायचा प्रयत्न केला होता निहालनं, तो फसला. आणि बघितलं आपण तिसरा फलंदाज वैष्णवी बिरवाडी संघाने गमावलेला आहे. जयेशला मिळालं यश. चौथं षटक सुरू असताना धावफलक 25 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये योगेश पेनकरला काहीसा बदल हवा आहे. पाहायचंय जे 2 क्षेत्ररक्षक नेहमी आम्ही क्षेत्ररक्षकाला कव्हर करण्यासाठी ठेवत होतो, वाईट शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, ते हटवलेले आहेत. तिथे लॉंग स्टॉप आहे आता, शॉर्ट डीप थर्ड मॅन, डीप फाईन लेग. एक वेगळी रचना इथे बघायला मिळते. ओ हो, सुंदर सुंदर गोलंदाजी. क्षेत्ररक्षक संघनायक कसा असावा बघा. आतापर्यंत प्रत्येक कॅप्टन्सनं विकेट किपरला सपोर्ट दिलेले आहेत. इथं विकेट किपरला सपोर्ट आहे पण तो सीमारेषेवरती, आणि क्षेत्ररक्षक पुढे कोण आहे? मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि वाईडिश मिड ऑफला आहे. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आहे. हॅलो. यावरून लक्षात येईल आपल्याला की गोलंदाज काय करणार आहे. या सरळ बॅट न उडवलाय चेंडू. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये तो अडवतोय चेंडू. 1 धाव इथे जरूर प्राप्त होते आणि फलकावरती धावा येत आहेत 26. गडी बाद झालेले आहेत 3. 2 आयकॉन 1 संघनायक. महत्वाचे 3 फलंदाज गमावलेले आहेत बिरवाडी संघाने. मंगेश आणि त्याच्या बरोबरीला विलास, हे अनुभवी खेळाडू. विलास देखील मोठा अनुभवी खेळाडू, खूप काळ बिरवाडीचं प्रतिनिधित्व करतोय. गोलंदाज फलंदाज अष्टपैलू म्हणून त्याची ख्याती मोठी आहे. हॅलो. या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन फ्रेंड ग्रुप महाड यांच्या विनंतीला मान देऊन विधान परिषद आमदार तसेच अध्यक्ष मुंबई बँक माननीय श्री प्रवीण भाऊ दरेकर यांचं या ठिकाणी आगमन होतं आहे. मी फ्रेंड्स ग्रुप महाडच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि नक्कीच विनंतीला मान देऊन आपला वेळातला वेळ काढून प्रवीण भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. खरोखर त्यांचे धन्यवाद. विधान परिषद आमदार अध्यक्ष मुंबई बँक माननीय श्री प्रवीण भाऊ दरेकर यांचं आमंत्रण कक्षामध्ये, निमंत्रिताच्या कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. मी परत एकदा फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो. त्यांच्यासोबत बिपिन दादा यांचंही स्वागत या ठिकाणी करतो. संदीपबाई ठोंबरे आहेत. सर्व सन्मान्य पदाधिकारी, प्रसन्न पालांडे आमचे मित्र, यांचंही स्वागत या ठिकाणी करतोय. चालू सामना हा वैष्णवी 11 बिरवाडीवरचे चॅम्पियन स्पोर्ट्स महाड यामध्ये चालू आहे. पाहुण्यांचं आगमन मंचावरती होतंय. आपल्या विभागाचं प्रतिनिधित्व करत असताना विधान परिषदेमध्ये सन्मान्य प्रवीण भाऊ दरेकर साहेबांचं इथे या ठिकाणी आगमन झालंय. आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. एक चांगली मॅच इथे आहे, बिरवाडी विरुद्ध महाड. 2 गावं शेजारील असेल तरी देखील निश्चित दिग्गज खेळाडू या दोन्ही संघांमधून खेळत आहेत आणि त्यामुळेच या सामन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
आणि पहिल्याच सामन्यामध्ये प्रेक्षकांनी देखील मोठी गर्दी या ठिकाणी केलेली आहे. षटक संपलेले, 4 षटकांचा खेळ संपलेला, 28 धावा फलकावरती आलेल्या आहेत. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये जयेशला यश मिळालेलं आहे. स्थानिक गोलंदाज आहे आणि पुन्हा एकदा नवीन षटक आकाश तवसाळकर. एंड बदलून आकाशला आणलं जातं इथे. लेंथ बॉल आकाशचा, बिलकुल पायाला चिरून जाणार हा चेंडू होता. एक निर्धाव चेंडू पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाजांनी कमी दाबाचा पट्टा तयार केलेला आहे. फलंदाजांवरती त्यांनी अंकुश ठेवलेला आहे किंवा दबाव निर्माण केलेला आहे. बेडा ठोकल्यात फलंदाजांना असं म्हणू शकतो आपण. आणि इथे दबाव टाकण्यासाठी ना दोर आहे ना जंजीर आहे. यस, परत एकदा चांगला फटका जरूर येतोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक देखील समोर तयार असणार आहे. फेक येते जोरात, धाव घेण्याचा प्रयत्न पाहायचा इथे. धावबाची शक्यता, योगेश पेनकरचा चूक नेम आणि फलंदाज बाद. कमालीचं क्षेत्ररक्षण आणि चौथा धक्का वैष्णवी बिरवाडीला. फलंदाजांमध्ये थोडासा गोंधळाची स्थिती निर्माण झाली. थ्रो आल्यानंतर तुम्ही बघितलं असेल, योगेश पेनकर लिटरली विकेटच्या मध्यावरती आला होता. तिथे थ्रो खराब होता तो, पण त्याने तिथे जाऊन अडवला आणि त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता अचूक यष्ट्यांचा वेध घेतला. योगेश पेनकर निश्चित मोठा खेळाडू का आहे त्याचा प्रत्यय आपल्याला येतोय की समर्पित असतो तो. 100% योगदान देण्यासाठी नेहमी कटिबद्ध असतो तो आणि म्हणून खेळाडू मोठे होतात. या खेळाडूंचा खेळ बारकाईने आपण लक्षात घ्यायचा असतो की ते कसे खेळतात, त्यांचा वावर मैदानामध्ये कसा असतो. आम्ही त्याला कॅप्टन कूल संगनायक म्हणतो, कावेबाज कॅप्टन म्हणतो, पण त्या व्यतिरिक्त मैदानामध्ये तो किती आक्रमक आहे त्याचे सहकारी सांगतात. विजय मिळवण्यासाठी सातत्यानं अप्रतिम कामगिरी योगेश पेनकर कडून होत असते प्रत्येक मॅच मध्ये. आज देखील आपल्याला बघायला मिळते. षटक चालू आहे 5वं. आकाश तवसाळकर आयकॉन गोलंदाज इथे येतोय, रोखतोय फलंदाजाला. 29 धावा केवळ फलकावरती 4 गड्याच्या मोबदल्यात. यास यास इथे ग्लान्स करायचा प्रयत्न, अपील आहे पंचांचं बोट आकाशाकडे. इथे फलंदाज बाद होणार आहे. बाहेरची हलकीशी कड घेतलेली बॅटची आणि चेंडू जातोय थेट योगेश पेनकरच्या ग्लोव्हज मध्ये. 5वा धक्का. आतिश आणि आता नवीन फलंदाज रोशन पाटे मैदानामध्ये येणार आहेत. वैष्णवी बिरवाडी संघाची फलंदाजी इथे कोसळताना आपल्याला बघायला मिळते. 5 फलंदाज त्यांनी गमावले. अर्धा संघ तंबूमध्ये परतलेला आहे. पहिलं विकेट 7 वर, दुसरा 16, तिसरा फलंदाज 25, चौथा 29, 5वा 29. 5 फलंदाज गमावलेले आहेत. असं वाटलं होतं की पहिली 3 षटकं इथे असतील आणि 3 षटकानंतर आयकॉनकडे आता 4 षटकं असणार आहेत. 6 षटकांच्या मॅच मध्ये 2 षटकं 2 गोलंदाज टाकू शकणार आहेत आणि त्यामुळे आयकॉन 4 षटकं टाकतील. या सुजवाईच्या बाहेर आकाश तवसाळकरचा हा चेंडू ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नामध्ये लाईन मिस होतोय. फलंदाज नवीन फलंदाज आहे रोशन पार्टे. निर्धाव चेंडू, धाव फलकावरती मात्र 29. काय गोलंदाजी राहिलेली आहे. बचाव भक्कम केलेला आहे गोलंदाजांनी. फलंदाजांना आक्रमण करू दिलेलं नाहीये. पुन्हा डावेष्टीच्या बाहेर इथे वाईडची घोषणा होणार आहे. एक अतिरिक्त धाव फलकावरती येते. 30 धावा. अलीकडे आपण बघतो किती आक्रमक आहे. याच मैदानावरती आपण 70-75 धावा सुद्धा 5 षटकांमध्ये ओलांडताना बघितलेल्या आहेत. अनेक संघांनी हाय रन चेस केलेला आहे आणि अशा खेळपट्टीवरती 30 धावा फलकावरती आहे. 5 षटक 5वं षटक सुरू असताना
पुन्हा एकदा पायावरती आदळलेला चेंडू, हलकसा अपील आहे, मात्र अपिलामध्ये उत्साह नाही, आत्मविश्वास देखील नाहीये. पंच फेटाळून लावतायत अपील. एक धाव लेग बाईसच्या रूपाने इथे मिळणार आहेत आणि 31 वरती 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटचं षटक इथे मैदानामध्ये आता येणं बाकी आहे. स्लॉग ओव्हर्स आपण म्हणतो, मोठे फटके षटकांमध्ये बघायला मिळतात आणि मिडल ऑर्डर्स आहे, फिनिशर्स ज्यांना आपण म्हणतो की 5व्या 6व्या 7व्या क्रमांकाचे फलंदाज, ते मैदानामध्ये आता फलंदाजी इथे करतायत. आपल्या विभागाचं महाराष्ट्र विधानसभेमध्ये ज्यांनी प्रतिनिधित्व केलेले, आता विधान परिषदेच्या माध्यमातून या परिसराचा सातत्याने कायापालट करतायत. धोरणात्मक विकास कामांच्या माध्यमातून निश्चित त्यांनी एक कोकणामध्ये विकास कामांची गंगा आणलेली आहे. आमदार सन्माननीय प्रवीण भाऊ दरेकर या सामन्यांचा आस्वाद घेत आहेत मुख्य अतिथी कक्षामधून. 2009 ला पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेमध्ये आमदार म्हणून त्यांची निवड झाली. आपण भरघोस मतांनी त्यांना विधानसभेवरती पाठवलं आणि त्यानंतर सातत्यानं त्यांनी ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेतलं व्यक्तिमत्व राहिलेलं आहे. धोरणात्मक निर्णय घेण्यामध्ये प्रवीण भाऊ दरेकर सातत्याने आघाडीवरती असतात आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे सहकारी म्हणून त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे. जाऊया मैदानामध्ये, जिथे 32 धावा फलकावरती शेवटचं षटक मैदानामध्ये इथे आपण बघतोय. ओमकार महाडिक, काय खेळला होता ओमकार महाडिक. 5 बाद 10. चॅम्पियन स्पोर्ट्स महाड संघ पहिल्याच सामन्यामध्ये त्यांची अशी अवस्था होती, दुसऱ्या सामन्यामध्ये, आणि तिथून पुढे ओमकार महाडिकचा झंझावात याच मैदानामध्ये अनुभवलेला आहे. 75 धावा 5 षटकामध्ये उभ्या केल्या होत्या. एक अविश्वसनीय अद्भुत मॅच प्रेक्षकांना दाखवली होती ओमकार महाडिकनं. हो, इथे इष्टा उद्ध्वस्त, बोट आकाशाकडे जाते पंचांचं. 6वा फलंदाज बाद होणार आहे. चॅम्पियन्स महाडला मिळालं यश, तर वैष्णवी बिरवाडीचा 6वा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. संयमी सुरुवात झाली होती. सुहास पवार, निखिल पारवे ज्यावेळेस मैदानामध्ये होते, विशेष म्हणजे पहिल्या 4 धावा एकेरी घेतल्या होत्या निखिल पारवेनं. सुहास पवारनं 3 धावा एकेरी घेतल्या होत्या. त्यानंतर असं वाटलं होतं की सुरुवात शांत आहे, कदाचित ही वादळापूर्वीची शांतता असेल, पण योगेश पेनकरचं नेतृत्व आपण पाहिलं इथं, त्यानं वादळ येऊच दिलं नाही. म्हणजे आजपर्यंत वादळ रोखण्याची कुठलीच यंत्रणा कुठल्याच देशाकडे अवेलेबल नाहीये. वादळ आल्यानंतर ते एकतर अडवलं जाऊ शकतं किंवा त्याची दिशा बदलली जाऊ शकते, असं अजूनपर्यंत कुठलंच तंत्र नाहीये. पण या सामन्यामध्ये आम्ही योगेश पेनकरचं नेतृत्व बघितलेलं आहे की त्यांनी जी शांतता सुरुवातीपासून होती ती कायम तशीच ठेवण्यात यश मिळालेलं आहे. कुठल्याही फलंदाजाला त्याने वरचढ होऊ दिलं नाही. निहाल तुस्माडने आक्रमक सुरुवात केली, एक चौकार खेळला, मात्र त्याला तिथेच बाद करण्यात यश मिळालं. परत एकदा पायावरती टाकलेला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जाईल. योगेश स्वतः चेंडूवरती अडवतोय. 1 धाव इथून प्राप्त होणार आहे. फलकावरती धावा येत आहेत. 34 धावा, षटक क्रमांक 6वं अखेरचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. स्लॉग ओव्हर्स मध्ये सुद्धा मोठा फटका नाहीये आणि या मैदानामध्ये आम्ही कालपर्यंत चौकार षटकारांची आतषबाजी बघितलेली आहे, तुफानी फलंदाजी बघितलेली आहे. तिथे या आजपर्यंत फक्त 2 चौकार 1 षटकार आहे या संपूर्ण डावात. मिड विकेटला चेंडू, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. धावबाची संधी असू शकते आणि फलंदाज 7वा इथे बाद होईल. 1 धाव केवळ फलकावरती. शेवटचं षटक सुरू असताना 35 धावा, 7 बाद 35. वैष्णवी बिरवाडी. बाहेरची कड आणि 8वा फलंदाज सुद्धा बाद. याच बरोबर षटकाची सांगता होणार आहे. 6 षटकांचा खेळ इथे संपतोय.
8 गडी बाद 35 धावा हा फायनल स्कोर राहिलाय. 6 षटकं 36 चेंडू आणि तेवढ्याच धावा बनवायच्यात विजयासाठी चॅम्पियन स्पोर्ट्स महाडला. फ्रेंड्स ग्रुप महाड आयोजित स्वर्गीय माणिकराव जगताप चषक 2025चा हा अंतिम सामना, अंतिम दिवस, अंतिम दिवसातले अंतिम सामने चालू आहेत या ठिकाणी. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला या ठिकाणी वेळात वेळ काढून विनंतीला मान देऊन विधान परिषद आमदार अध्यक्ष मुंबई बँकेचे माननीय श्री प्रवीण भाऊ दरेकर, आपल्या महाड पोलादपूरचे आपले घरातली ही व्यक्ती आणि आज आपल्यासाठी हे पाहुणे म्हणून येथे लाभलेत. मी नाना जगताप स्वागतोत्सुक फ्रेंड ग्रुपचे आणि अध्यक्ष सुदेश कलमकर यांना विनंती करतो की आपण त्यांचं शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपल्या श्री प्रवीण भाऊ दरेकर विधान परिषद आमदार तसेच अध्यक्ष मुंबई बँक यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद भाऊ. तसेच भाऊंच्या सोबत आलेले आणि फ्रेंड्स ग्रुपवर सदैव प्रेम करणारे, कधी आपण आवाज दिल्यानंतर आमचा बिपिनदादा लगेच त्या ठिकाणी हजर होतात, असेच आमचे बिपिनदादा मामुनकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी या स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख राजन गायकवाड यांना विनंती करतो की आपण बिपिनदादांचाही या ठिकाणी छोट्याखानी सत्कार करायचा आहे. तसेच आमचे मित्र आणि पोलादपूरचे श्री प्रसन्न पालंडे हेही देखील भाऊंबरोबर उपस्थित आहेत. मी रणजित नातेकर यांना विनंती करतो की आपण त्यांचं शाल आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान करायचा आहे. धन्यवाद. तसेच भाऊंच्या सोबत आलेले आमच्या जवळचे श्री संदीपजी ठोंबरे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी संजय गांधी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं शाल आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे. धन्यवाद सर्वांचे. आणि मी आपले आजचे विधान परिषद आमदार आणि तसेच अध्यक्ष मुंबई बँक माननीय श्री प्रवीण भाऊ दरेकर यांना विनंती करतो की आपण खेळाडूंना मार्गदर्शन करावं. फ्रेंड्स ग्रुपच्या वतीनं होत असलेल्या या क्रिकेट स्पर्धेस उपस्थित सन्माननीय हनुमंतराव जगताप साहेब, या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक सुदेश कळमकर, त्यांचे सर्व सहकारी, माझ्यासोबत आलेले भारतीय जनता पार्टीचे माझे सहकारी बिपिन मामुनकर, संदीप ठोकरे, प्रसन्ना पालांडे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर पदाधिकारी, आयोजक, सर्व खेळाडू, प्रेक्षक बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे मी हनुमंतजींना सांगत होतो की मी स्पर्धेला गेलो की भाषण करत नाही, कारण लोकांचा एकतर बघायचा मूड लागलेला असतो, खेळाडू खेळत असतात आणि जोर जबरदस्तीनं आपण जाऊन भाषण करणं मला पटत नसतं. तरी पण ते म्हणाले शुभेच्छा द्या. खरं म्हणजे या तालुक्याचे दिवंगत नेते
माननीय माणिकराव बाबा जगताप यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अशा प्रकारच्या स्पर्धा प्रतिवर्षी होत असतात. आणि खरं म्हणजे आपल्या तालुक्याचं दुर्भाग्य आहे की कोकणला माणिकरावसारखा एक चांगला नेता नियतीनं आपल्यातून त्या ठिकाणी नेला, आपण गमावला. निश्चितच याचं शल्य आपल्या सगळ्यांना आहे. परंतु मला आनंद याचा आहे की माणिकराव त्या ठिकाणी दिवंगत झाल्यानंतर सुद्धा या ठिकाणी त्यांच्यावर तशाच पद्धतीचं प्रेम सहकार्य या ठिकाणी त्यांचे तेव्हाचे सहकारी कार्यकर्ते आजही त्याच ताकदीनं करतायत. हे फार कमी लोकांच्या नशिबात असतं. एवढा जिव्हाळा आणि आपुलकी त्यांनी या तालुक्याला आणि आपल्या सहकार्यांना निश्चितपणे दिली होती. मी या सर्व खेळाडूंना मनापासून शुभेच्छा देतो. अनेक ठिकाणच्या टीम आलेल्या आहेत. सगळ्यांनाच जिंकण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. खरं म्हणजे माझं एक हनुमंतराव स्वप्न आहे की आपल्या कोकणामधनं त्या ठिकाणी कसोटीपट्टू त्याचबरोबर वेगवेगळ्या स्पर्धांना आपले क्रिकेटपट्टू तयार झाले पाहिजेत. केवळ टेनिस क्रिकेटवर समाधान न मानता आपण जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी जर नेट त्या ठिकाणी आपल्याला करता आले तर त्या ठिकाणी चांगले खेळाडूसुद्धा आपले उद्या देशाच्या टीममध्ये राज्याच्या टीममध्ये त्या ठिकाणी जाऊ शकतात. आणि येणाऱ्या काळात माझा निश्चितपणे यासाठी प्रयत्न राहणार आहे. कारण आपल्या खेळाडूंमध्ये एवढी क्षमता आहे, फक्त त्यांच्या क्रीडा गुणांना थोडा आकारने वाव देण्याची आवश्यकता आहे. सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये तशा प्रकारचा प्रयत्न हनुमंतजी आपण सारे मिळून त्या ठिकाणी करूया अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून खेळाडूंना शुभेच्छा देतो. आयोजकांना धन्यवाद देतो की मी येताना विचारलं की मैदान असंच होतं का, तर म्हणाले नाही आपण करून घेतलं. कारण अशा प्रकारची क्रीडांगणं राहिली पाहिजे आणि आपल्या खेळाडूंना चांगल्या पद्धतीनं खेळता येणं आवश्यक आहे. खूप खूप शुभेच्छा. मला या ठिकाणी बोलावलात, सन्मान केलात आणि शुभेच्छा देण्याची संधी दिलीत त्याबद्दल आयोजकांचे आभार. आणि तुमच्या खेळात व्यत्यय आला, प्रेक्षकांच्या बघण्यात व्यत्यय आला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. धन्यवाद भाऊ. आपल्या उपस्थितीमुळंच या स्पर्धेला खऱ्या अर्थाने एक चांगलं मार्गदर्शन मिळालं आणि असंच प्रेम या फ्रेंड ग्रुपवर राहू द्यात. त्यांच्यासोबत आलेल्या सर्व मान्यवरांचं, पदाधिकाऱ्यांचं पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. आणि काही क्षणातच परत आपण स्पर्धेकडे वळणार आहोत. अशा मोठ्या व्यक्तिमत्वांचं या ठिकाणी आपल्या या स्पर्धेच्या निमित्ताने लोक आपले सगळ्या स्पर्धकांना भेटण्यासाठी मोठी श्रेष्ठ लोक या ठिकाणी येतात आणि खऱ्या अर्थाने याच शुभेच्छा आपल्याला पुढं आयुष्यात काहीतरी घडवण्यासाठी देऊन जातात. परत एकदा सामन्याकडं मी ढोमे सरांना विनंती करतो की सूत्र आपल्या होतात. माफ करा हर्षलजी सर, कारण का त्यांचं नाव माझ्याकडून राहतं. हर्षलजी सर, आपल्या आवाजात नक्कीच तुम्ही महाड रसिकांना खूप मंत्रमुग्ध केलं आहे. परत एकदा हर्षल सरांच्याकडे. हॅलो चेक. हॅलो सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. फ्रेंड्स ग्रुप महाड आयोजित आपण स्पर्धा पाहतोय. पहिला फ्री हिटचा बॉल आणि त्याच्यावरती स्वीट हिट योगेश पेनकर यांच्या बॅटमधून पहिलाच षटकार. बाजूचं आमचं क्रीडा रसिक, मैदानाच्या आतमधले असणारे सगळेच गुणवान खेळाडू, व्यासपीठावरती उपस्थित आमच्या आदरणीय मान्यवर आणि वंडर स्पोर्ट्स इंडिया या वाहिनीवरती जुळलेले सगळेच प्रेक्षक, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पहिला फ्री हिट, त्याच्यावरती मोठा फटका आणि आता दुसरा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला सिक्सर.
35 बनवायच्या होत्या किंवा बनवायच्या आहेत. त्याच वेळेला पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार, म्हणजे ज्या निहालच्या अगेन्स्ट संपूर्णतः रात्रीमध्ये 2 षटकार किंवा एकच षटकार पाहायला मिळाला होता त्या दुसऱ्या रात्रीमध्ये, म्हणजे निहालनं गोलंदाजीच्या जोरावरती बिरवाडीकरांना इथपर्यंत आणलं. त्या निहालच्या अगेन्स्ट 2 षटकार, नो बॉलचा इशारा. यस, निश्चितपणे याआधी 1 बाउन्सची वॉर्निंग देण्यात आली. आता नो बॉल. सर कोणत्या स्वरूपाचा नो असावा? ओव्हर स्टेप. येस, पहा ना, म्हणजे या संपूर्ण स्पर्धेमध्ये निहालनं ओव्हर स्टेपचा हा दुसरा नो बॉल टाकलाय. दुसऱ्या रात्रीमध्ये सुद्धा एक नो बॉल आला होता आणि तोही महत्त्वाच्या क्वालिफायच्या मॅचमध्ये. निहालला मात्र या सगळ्याच गोष्टी सुधाराव्या लागतील, किंबहुना गोलंदाजी करत असताना लक्ष केंद्रित करावं लागेल. पुढचा बॉल फ्री हिटचा आणि तो फ्री हिटचा बॉल खेळण्याची नामी संधी बॅटिंग करत असताना बॅटर प्रथमेश राठोड, ज्यानं अगदी पहिल्या रात्रीमध्ये बॉलिंगच्या जोरावरती फिरकीचा वारसा जपत असताना संपूर्ण चॅम्पियन स्पोर्ट्स महाड संघाला वेगळा दिलासा मिळवून दिला, तो खेळाडू प्रथमेश राठोड. याही वेळेला नो. पुनश्च एकदा अगदी आपण जर पहिल्या तर लगातारची दुसरी चूक होताना पाहायला मिळते. सेम डिलिव्हरी, सेम रिझल्ट, आणि अगदी आपण जर पहिल्या तर लगातारचा दुसरा नो, त्याच्यावरती पुन्हा सिंगल. आपण म्हणतो ना किंबहुना अकाउंटमध्ये जास्तीचे पैसे नाही आहेत आणि त्याच्याही पलीकडे उधळण करण्याचे मोठे स्वप्न पाहिले जातात. तसंच पराक्रम या खेळपट्टीवरती आधीच खेळपट्टीमध्ये आपण पाहिलं तर या मॅचमध्ये जास्तीच्या धावा बनल्या नाही आहेत आणि मग नो, त्या पलीकडे सिंगल, अशा खूप साऱ्या मोफत स्वरूपाच्या धावा खर्च होताना आपल्याला बघायला मिळतात. निहाल फ्री हिटचा बॉल, समोर योगेश पेनकर. फ्री हिटचा बॉल, हाफ ट्रॅकर, त्याच्यावरती आक्रमण खेळलंय. फ्लॅट, फ्युरियस, दर्जेदार, दिमागदार, तिसरा षटकार. सेमीफायनल होईल किंवा फायनल होईल अशा स्वरूपाच्या सगळ्याच मॅचेस सगळ्यांना वाटलं होतं, पण तसं नाही आहे. एक संघ जर एक पहिली मॅच हरतोय तर त्यांना संधी निर्माण होतीये, म्हणजे बिरवाडीकर पुन्हा नव्यानं उभे राहण्याची शक्यता आहे. पण त्याच वेळेला पण तिन्ही सामने, म्हणजे तिन्ही संघ जर एक एक सामना जिंकतायत तर रन रेटचा विचार करायचा. आणि पहा, योगेश पेनकर यांची बॅट बोलतीये. 3 6 तर आलेच होते, या वेळेला चौथा सुद्धा षटकार. म्हणजे फॅन फॉलोईंग मैदानावरती काल सूरज पाटीलला अगदी थांबवलं होतं, आज योगेश पेनकर. हर्षल सर, एक वेगळं बक्षीस या ठिकाणी लावलं. जेव्हा फलंदाज षटकार मारतो तेव्हा क्रीडा रसिक आपला झेल टिपण्यासाठी उत्सुक असतात आणि त्यांच्यासाठी श्री रवी शिंदे यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आहे, हे लक्षात ठेवा. मोठा फटका, स्ट्रोक फसला, बॉल हवेत, फिल्डर बॉलच्या खाली, कोणतीही चूक नाहीये. 4 षटकार आल्यानंतर इकडे मोठी विकेट. योगेश पेनकर मैदानाच्या बाहेर. मध्ये श्री सुभाष शेठजी निकम या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मी फ्रेंड्स ग्रुप महाडच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि सन्माननीय श्री सुभाषजी निकम यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. यस, या स्पर्धेची नियमावली आपण पाहतोय. एक मॅच जर तिन्ही संघ जिंकले तर मात्र या स्पर्धेमध्ये रन रेटचा विचार केला जाणार आहे. आणि रन रेटचा विचार केला ना तर चॅम्पियन स्पोर्ट्स महाड संघ यदा कदाचित त्याच माइंडसेटने खेळतात की काय, कारण की त्यांचे इरादे किंबहुना त्यांची बॅटिंग करण्याची स्टाईल वेगळीच आहे. नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहतो सूरज करकरे दाखल झालेत. पुढचा बॉल. आज मात्र सूरज करकरेला खेळावं लागेल, कारण की धावा त्याच्या बॅटमधून अपेक्षित आहेत खूप सारा. किंबहुना त्यांनी पकडलेला कॅच हा चर्चेचा विषय राहिलाय. वंडर स्पोर्ट्स इंडिया या वाहिनी त्या कॅचची दखल घेतली. यूट्यूब किंबहुना इंस्टाग्रामवरती ती रील सध्याच्या घडीला ट्रेंडिंगला राहिली आहे. पाय घसरला होता पण कॅच सोडण्याची जिद्द सोडली नव्हती,
पाय जमिनीवरून अगदी हल्ले होते, पण मनातल्या भावना हलून द्यायच्या नव्हत्या. किंबहुना या मॅचमध्ये आम्हाला बनून राहायचं आहे, या स्पर्धेमध्ये जिंकायचं आहे, या अनुषंगानं मैदानाच्या आतमध्ये पकडली गेलेली ती कॅच आणि त्या कॅचला पूर्णपणे महाराष्ट्रानं खूप सारं प्रेम दिलेलं पाहायला मिळालंय. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 29 धावा, म्हणजे इथून पुढे अजून 30 बॉलचा खेळ बाकी आहे. अपेक्षित धावा फक्त 6. 30 बॉल 6 धावेची गरज, एकतर्फी मॅच. पहिला सामना, शेवटची रात्र या स्पर्धेची आपण पाहतोय. ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहिली गेली आहे, ती क्षण आपण जर पाहिलं तर सगळ्यांनाच अनुभवायची होती. किंवा सगळ्यांच्या समोर प्रश्नचिन्ह होते. 24 टीममधून टॉप 3चे कोणते संघ येणार? आज त्या प्रश्नांची उत्तरं समोर आहेत. पहिला संघ चॅम्पियन स्पोर्ट्स महाड, दुसरा संघ राहिला होता वैष्णवी 11 बिरवाडी आणि तिसरा संघ राहिला होता तो म्हणजे आपण जर पाहिलं तर वहूर. आणि आज त्याच 3 संघांमधली लढत पाहायला मिळेल. पहिली मॅच चालू आहे. सुहास पवार बॉलिंग मार्कवरती चांगला स्ट्रोक खेळला. स्क्वेअरच्या दिशेला मात्र बॉल तिकडे प्रस्थान होताना पाहायला मिळेल. 1 धाव इथे माहिती आहे, अगदी दोन्ही बॅटरला माहिती आहे. सकाळच्या सत्रामध्ये एखादा गार्डनला राऊंड मारण्यासाठी जशा आपण चालण्यासाठी किंवा धावण्यासाठी जातो, तशा पद्धतीच्या अलगद धावा पूर्ण केल्या जातात चॅम्पियन स्पोर्ट्स महाडच्या माध्यमातून. कारण की मॅचवरती मजबूत पकड पहिल्याच ओव्हरवरती केली. जशा धावा आल्या 29, 35 धावांचा पाठलाग करताना 29 मात्र पहिल्या बनल्या. एक सिंगल आल्यानंतर आता 30 झाला. 5 धावांची आवश्यकता येणार. 29 बॉल समोर प्रथमेश राठोड. खोलात ब्लॉक खोल, कम बॅक, यस, चांगला बॉल. सुहास पवार या गोष्टीसाठी ओळखले जातात. आज बॅटिंग अपेक्षित होती. अगदी असं वाटलं होतं की समोर डावखुर रथाचे गोलंदाज आपल्याला प्रथमेश राठोड पाहायला मिळाले होते. धावा बनतील, त्यांच्या अगेन चांगले फटके खेळले जातील, पण तसं जमलं नाहीये. बाहेरचा बॉल, टप्पा पडलाय, बाहेर चाललाय, चांगला चेंडू मैदानावरती आपण पाहतोय, थांबवलं जाते. अगदी आपण जर पाहिलं तर वारंवार डॉट बॉल फेकले जातात. 2 लगातारचे डॉट बॉल येताना पाहायला मिळतील. आज आयकॉन खेळाडू मात्र आपण पाहिलं तर वैष्णवी 11 बिरवाडी टीमचे तेच आहेत. चॅम्पियन स्पोर्ट्समध्ये एक आयकॉन खेळाडू चेंज झाला. समोरचा बॉल, मॅच फिनिश. यस, आपल्या अनोख्या स्टाईलमध्ये सामना संपला. चॅम्पियन स्पोर्ट्स महाड या टीमच्या नावावरती एक मोठा विजय. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे मनपूर्वक कौतुक आणि इथून पुढे पुढच्या वाटचालीसाठी बिरवाडी आणि महाड संघाला, दोन्ही टीमला खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. इकडे पहिला सामना पराभूत झाल्यानंतर बिरवाडी टीमला पुन्हा नव्यानं संधी इकडे मात्र निर्माण होईल. पुढची मॅच असेल